नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मस्त अशा नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वात पहिले तर तुम्ही म्हणाल की ही अशा सर्व भाज्या का मांडून बसलेली आहे। तर शनिवारी असतो आमच्या गावचा आठवडी बाजार आणि सध्या हिवाळा लागला आहे, त्यामुळे भाज्यांची अगदी मस्त अशी पर्वणी बाजारामध्ये आलेली आहे। तर मला हिवाळ्यामध्ये पर्सनली बाजार करायला खूप आवडतो, कारण खूप मस्त आणि ताज्या फ्रेश अशा भाज्या हिवाळ्यामध्ये आपल्याला अवेलेबल होतात। त्या मानाने पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात भाज्या मिळत नाही। तर या इथे भाज्यांची निवड करताना ती कशी करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर या इथे मी तुम्हाला कोथिंबीर दाखवत आहे। तर शक्यतो कोथिंबीर घेताना या पद्धतीने पांढरे फुले असणारी कोथिंबीर घ्यायची आणि बारीक पानांची कोथिंबीर घ्यायची। तर ही कोथिंबीर गावरान असते। त्यानंतर मेथीची भाजी घेताना नेहमी लाल कोरे असणारी आणि तिचे जे मुळं असतात ती लाल असणारी मेथीची भाजी निवडायची। लाल कोरांची मेथीची भाजी खाण्यासाठी अगदी चविष्ट लागते। बऱ्याच वेळेस आपल्याला भाज्या निवडताना खूप कन्फ्युजन होते। त्यानंतर हा आहे मुळ्याचा पाला, जे आपण मुळा खाण्यासाठी घेतो, त्याचे पानं देखील मी या इथे बाजारातून आणलेली आहे आणि याची भाजी ही अतिशय टेस्टी अशी होते। याची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल। त्यानंतर आपण जी वांगी घेतो, शक्यतो भरली वांगी वगैरे बनवण्यासाठी वांगे भरपूर असे काटे असणारे आणि छोट्या आकारातले घ्यायचे आणि या पद्धतीने निळसर रंगाची वांगी जर तुम्ही घेतली तर ती कडवटही लागत नाही आणि खाण्यासाठीही मस्त लागते। त्यानंतर काकडी घेताना सुद्धा काकडी अगदी कोवळी आणि या पद्धतीची दाणेदार असणारी काकडी घ्यायची। ती काकडी गावरान असते। त्या मार्केटमध्ये एक चोपड्या अशी हिरवट रंगाची काकडी आलेली आहे, ती काकडी खाण्यासाठी इतकी छान लागत नाही। त्यानंतर बटाटा, लिंबांची निवड करताना सुद्धा पिवळे आणि या पद्धतीचे लिंबे निवडायची, ज्यावरती डागे वगैरे नसली पाहिजे। हिरव्या लिंबांच्या मानाने पिवळ्या लिंबांमध्ये रस खूप जास्त असतो आणि ते रसरशीत असतात। त्यानंतर टोमॅटो निवडताना जर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करणार असाल तर या पद्धतीने थोडे मध्यम पिकलेले टोमॅटो घेऊ शकता आणि जर फ्रीजच्या बाहेर तुम्ही टोमॅटोज ठेवणार असाल तर या पद्धतीचे थोडेसे कच्चे असे टोमॅटोज घेणे कधीही चांगले असते। त्यानंतर आपण वाटाणा घेताना सुद्धा या पद्धतीने वाटाणा हा निबर असा घ्यायचा, कारण निबर वाटाण्यामध्ये जास्त दाणे निघतात आणि कोवळ्या वाटाण्यामध्ये सालीचेच वजन जास्त असते आणि आतमध्ये दाणे अतिशय कमी प्रमाणात निघतात। त्यानंतर मिरची निवडताना सुद्धा या पद्धतीने जर तुम्ही तिखट झणझणीत खाणारे असाल तर या पद्धतीची गावरान लवंगी मिरची असते, जी काळ्या रंगाची असते व त्यानंतर ही जी हिरवट मिरची आहे ती थोडी कमी तिखट असते। तर तुम्ही ज्याप्रमाणे खातात त्याप्रमाणे तुम्ही याची निवड करू शकता। त्यानंतर डिंगऱ्या, पैकी बऱ्याच जणांना डिंगऱ्या हा काय प्रकार असतो ते माहीतच नसेल, पण हिवाळ्यामध्ये ही एक भाजी आहे जी आपल्याला बाजारामध्ये मिळते। तर ही भाजी जर तुम्हाला माहिती असेल तर याची निवड करताना सुद्धा अगदी कोवळी अशी डिंगरी आपण घ्यायची। मी ज्या पद्धतीने तुम्हाला मोडून दाखवत आहे त्या पद्धतीने ती मोडून बघायची। जर ती चटकन मोडली गेली तर ती कोवळी अशी डिंगरी असते, तीच तुम्ही निवडायची। पद्धतीने तोडून बघितल्यावर लगेच तिचा जर चटकन तुकडा पडला तर समजायचे की ती डिंगरी कोवळी आहे। त्यानंतर फ्लॉवर निवडताना कधीही या पद्धतीने खालच्या बाजूने आतमध्ये बघायचं की त्यामध्ये आळई वगैरे नाही। जर आळई नसेल तर तो फ्लॉवर अगदी मस्त असा असतो। या पद्धतीने फ्लॉवरची निवड तुम्ही करू शकता, कारण फ्लॉवरच्या आतल्या साईडमध्येच किडे आणि आळ्या असतात। त्यानंतर जर मुळा तुम्ही कच्चा वगैरे जेवणासोबत सॅलडसारखा खाणार असाल तर कोवळा असा मुळा घ्यायचा आणि तोच मुळा जर तुम्ही भाजी किंवा त्याची चटणी वगैरे बनवणार असाल तर या पद्धतीचा मोठ्या साईजचा मुळा तुम्ही घेऊ शकता। आता मुळ्यानंतर हिवाळ्यामध्ये गाजरही मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध असतात। तर अशा वेळेस जर तुम्ही गाजर जेवणासोबत कच्चे सॅलड म्हणून खाणार असाल तर छोट्या आकाराचे गाजर घ्यायचे आणि त्याऐवजी पुलाव किंवा हलव्यासाठी जर गाजर घेणार असाल तर या पद्धतीचे मोठ्या आकाराचे गाजरसुद्धा तुम्ही निवडू शकता। आता बाजारातून भाज्या तर कशा निवडायच्या हे आपण बघितले, पण ह्या निवडलेल्या भाज्या आपण
जास्त वेळेसाठी स्टोअर कशा करायच्या तेही बघणार आहोत। तर बाजारातून भाज्या आणल्यानंतर त्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर फॅनच्या हवेखाली आपण 1 तासभर ठेवून घ्यायच्या, म्हणजे त्यातील एक्स्ट्राचे पाणी हे सुकून जाते। आणि त्यानंतर शक्य असल्यास भाज्या त्याच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी आपण आणलेल्या आहे त्याच दिवशी क्लीन करून ठेवायच्या, म्हणजे आपल्याला आयत्या वेळेवरती धावपळ होत नाही आणि शिवाय सकाळी टिफिनच्या वेळेला गडबड गोंधळ होत नाही। तर या इथे मी तिला आणलेल्या डिंगऱ्या निसून घेतल्या व त्यानंतर मेथीची भाजीही या पद्धतीने निसून घेत आहे। तर मेथीची भाजी निवडताना मेथीच्या भाजीच्या बुडाला, म्हणजे जिथे मुळ्या असतात तिथली पाने शक्यतो घ्यायची नाही आणि ज्या पानांवरती व्हाईट लाईन्स असतात, म्हणजेच पांढऱ्या अशा लाईन असतात, त्या भाजीही घेताना शक्यतो ते पानं घेणे अवॉइड करायचे, कारण त्यामध्ये अळई असण्याची शक्यता असते। तर या पद्धतीने आपण मेथीची भाजी स्वच्छ करताना काळजी घ्यायची आणि भाजी घेताना शक्यतो त्याचे थोडेसे दांडेही घ्यायचे, म्हणजे भाजी बनवताना ती भाजी चविष्ट लागते। नुसते पानांची भाजी खाल्ली तर ती अशी लगदा किंवा चिखलासारखी लागते। त्यानंतर हे झाले भाजीच्या बाबतीत। आता कोथिंबीर निवडताना सुद्धा कोथिंबीरीच्या मुळाजवळचे पाने शक्यतो घ्यायचे नाही आणि जर कोथिंबीर महाग असेल त्यावेळेस भाजीच्या वाटणासाठी या पद्धतीने तुम्ही कोथिंबीरीची जे काड्या असतात, कोवळ्या काड्या, त्याही घेऊ शकता, म्हणजे वाटणामध्ये त्या तुम्ही यूज करू शकता। तर या पद्धतीने कोथिंबीर निवडताना सुद्धा कोथिंबीरीचे फक्त पाणी न घेता तर या पद्धतीने कोवळे जे दांडे असतात तेही आपण कोथिंबीरीसोबत निवडून घेऊ शकतो। आणि या पद्धतीने ही कोथिंबीर निवडून झाली। त्यानंतर मिरचीसुद्धा बाजारातून आणल्यावरती या पद्धतीने लगेचच तिला स्वच्छ धुवून त्याचे दांडे काढून घ्यायचे, म्हणजे पासून तिचे देठे वेगळे केल्यानंतर मिरची अगदी 15 दिवससुद्धा छान अशी टिकते, तिला सड वगैरे लागत नाही। तर या पद्धतीने मिरचीसुद्धा मी आणली त्या दिवशीच स्वच्छ करून घेते, म्हणजे मिरचीच किंवा मेथी नाही तर आणलेला प्रत्येक भाजीपाला मी आणल्यावरती सेम त्याच दिवशी स्वच्छ करून ठेवते। मग मला मुलांच्या टिफिनच्या वेळेस किंवा बाकीच्या घाईगडबडीच्या वेळेस पळपळ होत नाही आणि काम सोपे होते। आता आपण बाजारातून भाज्या कशा घ्यायच्या ते बघितले, त्यानंतर त्या भाज्या कशा स्वच्छ करायच्या ते बघितले। आता ह्याच भाज्या जास्त वेळेसाठी कशा स्टोअर करायच्या ते आपण बघणार आहोत। तर या इथे मी निवडून घेतलेली कोथिंबीर या पद्धतीने मार्केटमध्ये ज्या पेपर बॅग्स मिळतात त्या पेपर बॅग्समध्ये घालून व त्यानंतर या पद्धतीच्या झिपलॉक बॅगमध्ये मी ही कोथिंबीर ठेवून घेत आहे। याच पद्धतीने आपण बाकीच्याही भाज्या स्टोअर करणार आहोत आणि या पद्धतीने जर तुम्ही भाज्या स्टोअर केल्या तर ह्या भाज्या जास्त वेळ टिकून राहतात आणि पुन्हा प्लास्टिकच्या संपर्कात किंवा जास्त त्यामध्ये फ्रीजचे मॉइश्चर वगैरे जात नाही आणि भाज्या हेल्दीही राहतात। तर या पद्धतीने तुम्हीही तुमच्या भाज्या स्टोअर करू शकता। तर या इथे आपण पालेभाज्यांचे बघितले, त्याच पद्धतीने आपण फळभाज्याही या पेपर बॅग्समध्ये स्टोअर करू शकतो आणि अगदी आठवडाभरसुद्धा आपल्या भाज्या फ्रेश अशा राहतात। तर याच पद्धतीने आपण वांगी, बाकीच्याही फळभाज्या म्हणजेच वाटाणा, त्याचबरोबर गाजर, काकडी, मुळा ह्या सर्व भाज्याही ह्याच पद्धतीने स्टोअर करणार आहोत। अगदी सोपी अशी पद्धत आहे। बाकीच्याही भाज्या मी ह्याच पद्धतीने स्टोअर करून घेणार आहे। तुम्ही ही मेथड नक्की यूज करा, अगदी यूजफुल अशी मेथड आहे आणि या बॅग्सची साईज थोडीशी छोटी आहे। तुम्ही यापेक्षा मोठ्या साईजच्याही बॅग आपल्याला मार्केटमध्ये मिळतात आणि झिपलॉक बॅग आपण रियूज करू शकतो। बॅग्स आपल्याला पालेभाज्या वगैरे भरण्यासाठी छोट्या पडतात, तर यामधल्या मोठ्या साईजच्या बॅग्ससुद्धा आपल्याला मार्केटमध्ये मिळतात। म्हणजे मी ॲट अ टाईम आता 3 ते 4 मेथीच्या जुड्या आणल्या होत्या आणि 3 ते 4 कोथिंबीरीच्या जुड्या आणल्या होत्या, त्यामुळे मला 2 बॅगमध्ये ही भाजी भरावी लागली। तर यापेक्षा मोठ्या साईजच्या सुद्धा बॅग आपल्याला दुकानामध्ये मिळून जातात आणि या पद्धतीने जर तुम्ही भाज्या स्वच्छ करून आणि स्टोअर केल्या तर अगदी आठवडाभर आपल्या भाज्या ताज्या राहतात आणि त्याचबरोबर त्या प्लास्टिकच्या संपर्कापासून दूरही राहतात। तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।